विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादृक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वजी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डरीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माथा. वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपणा सावे जवळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासोबा जयांची केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदरदा ऐशियाचा पदरा इको बंद करा थोडे लेवल द्या. ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो साधकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो आणि आत्मस्वरूप सर्व माझ्या भावंडांनो. मी आत्मस्वरूप शब्द मुद्दाम वापरतो कारण आजचं कीर्तन श्रवण करताना आत्मबुद्धीतून श्रवण करायचं आहे, देहबुद्धीतून नव्हे. कारण संतांचं साहित्य देहबुद्धीतून स्वीकारता येत नाही, देहबुद्धीतून ते गवसत नाही, ते आत्मबुद्धीतच राहावं लागतं. कारण सर्व संतांनी आत्मतत्वावर चिंतन केलेलं आहे. अनाकरण्य परमात्मा, दुर्बोध परमात्मा, कानडा परमात्मा, कर्नाटको परमात्मा. आता कानड आणि कर्नाटक हा पर्टिक्युलर शब्द मी का वापरला तर संतांच्या साहित्यातली थोडीशी मेघ आपण जरा समजून घेऊ.
कानडा म्हणजे कन्नड मुलखातला नव्हे, कर्नाटकू म्हणजे कर्नाटकातला नव्हे, कानडा म्हणजे न कळणारा, कर्नाटकू म्हणजे नाटक करणारा, नाटकू असा तो की जो योग्यांच्या ध्यानी ध्याताना थोडसे, असा जो की जो मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परे होनी परब्रह्म ते, असा तो की जाणीव नेणीव भगवंती नाही. काय आता त्याच्याबद्दल काय वर्णन करा. आणि मुळात कसं आहे की संतांनी सांगितलेलं किंबहुना आजचा अभंग माऊलींचा आहे. अगदीच माऊलींनी कधी भगवंताला देवळात पाहिला नाही, देवळात बघितलं नाही त्यांनी, आणि देवळातल्या देवाला तिने मान्यताच दिली नाही. कारण त्यांचं देवाचं द्वार वेगळं आहे आणि त्यांचं देऊळ वेगळं आहे. समजून घ्या. कारण तुमची आमची भक्ती ही आविष्कारी भक्ती आहे. देऊळ दिसलं की मी हात जोडतो, देऊळ दिसलं तरच मी हात जोडतो, दगडातला देव दिसला तरच आम्ही हात जोडतो, नाहीतर एरवी आम्ही जोडत नाही. माऊलींची भक्ती ही साक्षात्कारी भक्ती आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, अशी साक्षात्कारी भक्ती माऊलींची साक्षात्कारी म्हणतो मी. कारण प्रत्येक ठिकाणी सर्वत्र वैकुंठ केले असे, सर्व ठिकाणी व्यापून उरलेला परमात्मा, हो, तो विश्वरूपाने व्यापलेला, ब्रह्मांड रूपाने व्यापलेला आहे. आणि त्यांची दृष्टीच तशी आहे. म्हणून पसायदानाची सुरुवातच इतकी छान आहे. आता विश्वात्मके देवे, काय म्हणले तिने, आता विश्वात्मके देवे. आता खंडोबा देव असं म्हटलेलं नाही त्यांनी, आता नाईकबा देव असं म्हटलेलं नाही. आता विश्वात्मके देवे, हे विश्वाचा आत्मा बनून वास करणाऱ्या भगवंता. ज्ञानेश्वरीची सुरुवातच इतकी गोड आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे सकळ संतांचं जर साहित्याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर आत्मतत्वावर आधारलेलं सर्व साहित्य आहे. आणि त्यामुळं त्याला भेटायला जाण्यासाठी आत्मस्वरूपातच गेलं पाहिजे, देहरूपात जाता येत. समजून घ्या. आणि म्हणून मी कीर्तनाच्या सुरुवातीला आत्मस्वरूप भावंडांनो म्हटलं. आजचं कीर्तन हे आत्मबुद्धीमध्ये आहे, श्रवण करायचं आहे. मी देह नाही, देह माझा नाही, मी देहा वेगळा निसंग परतत्व परब्रह्म आहे, याची जाणीव कीर्तनाच्या प्रत्येक क्षणाला आली पाहिजे. आणि कीर्तन ऐकू नका बरं. आजचं काय म्हणतोय मी, कीर्तन ऐकू नका तर कीर्तन जगा. विठ्ठल उत्कर्ष तरुण मंडळ नवी मुंबई नाही, मुंबई ना, मुंबई, या मंडळींच्या वतीनं त्यांचं ऋण व्यक्त करतो. कारण तुम्हासारख्या थोर संतांचं दर्शन त्यांनी घडवून दिलं आणि भगवंताची सेवा या ठिकाणी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. एकतर मी कुठली नरस्तुती करत नाही, पण एक सामुदायिक आहे म्हणून मी नामोल्लेख केला, नाहीतर मी नरस्तुती कुणाचीच करत नाही. नाहीतर आजकाल थोडंसं वेगळं झालेलं आहे. तारखा मिळाव्यात म्हणून 45 मिनटं नरस्तुती, 45 मिनटं गायन आणि 15 मिनटाचं निरूपण, झालं कीर्तन. त्याला काहीच अर्थ नाही. या व्यासपीठावरून भगवंताच्याच कीर्तरूपाचं वर्णन झालं पाहिजे, त्यासाठीच या व्यासपीठाची निर्मिती आहे. या व्यासपीठावरनं अव्यक्ताचं दर्शन झालं पाहिजे, अनुभूती आली पाहिजे. कारण अलीकडे हे व्यासपीठ थोडंसं प्रदूषित झालेलं आहे. कीर्तनाचं व्यासपीठ आज थोडंसं प्रदूषित झालेलं. ते कशा पद्धतीनं प्रदूषित झालेलं आहे, सासू सुनेच्या गोष्टी, बेवड्याच्या कथा, भावबंदकी नाही का, सासरा जावायच्या गप्पा, राजकारण्यांच्यावर टीका टिप्पणी, महिलांच्याबद्दल अश्लाघ्य बोलणं, ही ती जागा ही नाही. या जागेचं फार महात्म्य वेगळं आहे.
ज्ञानेश्वरी गाथा भागवत यामध्ये सासूसुनेच्या गप्पा गोष्टी सांगितलेल्या नाहीत. मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितलं तो अनाकर्ण्य परमात्मा की कोणाच्याच लक्ष दुर्बोध. चहुवेद जाण साही शास्त्रे कारण 18 पुराण हरीशी गाती तरी सुद्धा तो सापडला नाही त्यांना. म्हणून माऊलींनी आपल्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये इतकं जाणीवपूर्वक सांगितले, बाबा रे आसुनी संसारी जीवावे कुकरे. कारण वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदाने शास्त्राने हात वर करून सांगितलं की तो आम्हाला गवसला नाही, तुम्ही पुण्यवान आहात, तुम्ही भाग्यवान आहात. हो, मनुष्य देहात तुम्ही आलात बाबा रे, याच मनुष्य देहाच्या माध्यमाला तो प्राप्त होईल. नर देहाचे नि ज्ञाने. समजून घ्या. त्यामुळे आजच्या कीर्तनातून ना सासूसून, ना गप्पा टप्पा, ना वात्रटिका, ना विनोद काही मिळणार नाही. कदाचित दुसऱ्या दिवशी आयोजकांना नावं ठेवतील लोक, कसला कीर्तनकार आणला तुम्ही, नाही का. असो, कीर्तनाच्या सुरुवातीला ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा. आशांचा पदर धरा, आशांचा हात धरा की ज्या माध्यमानं, ज्या अनुषंगानं भगवंत आपल्या घरी येईल. आता घरी म्हणजे कुठल्या घरी? घरी म्हणजे नोकर म्हणून बोलवायचं का त्याला आमच्या घरी भांडी धुणी करायला? जेणे देव येईल घरा, ज्या घरात तुम्ही आम्ही वास्तव्याला आहे त्या घरात त्याचंही वास्तव्य आहे. हे लक्षात आलं पाहिजे, आपल्या लक्षात ठेवा. ज्या माध्यमानं देव आपल्या घरी येईल अशांचा पदर धरा. असे कोण आहेत? ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. जेणे देव येईल घरा. आता मुळात कसं आहे की ज्याला पाहुणा आपल्या घरी यावं असं वाटत असेल तर त्या पाहुण्यावर आधी प्रेम असावं लागतं. देव कुणाकुणाला आवडतो? हातवर करा बरं जरा. कुणाकुणाला आवडतो देव? तुम्हाला नाही आवडत? आवडतो ना? काय म्हणा बावळट महाराज, काय प्रश्न विचारताय? देव सगळ्यांना आवडतो. वा वा. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावं? हातवर करा बरं जरा. वा 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 वा. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? हातवर करा बरं जरा. ह्यात हसण्यासारखं काय खरं सांगा? श्रोताले हुशार बरं. बेरकी. ज्यानं हातवर केलाय ते वैतागलाय ने एकदाचा. ज्यानं अर्धा हातवर केला त्याला प्रश्न कळाला नाही, आणि ज्यानं हात वरच केला नाही ते लय बेरकी. का? देवाला आमच्या घरी यावं पण आपण देवाच्या घरी नको व्हावं का? कारण तुमचा आमचा भ्रम असा झालाय, देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं. राम नाम. घाबरतो मी नाही चौघांच्या खांद्यावरनं जायला. घाबरतो नाही. का घाबरतो याचं एक कारण लक्षात ठेवा. घाबरण्या पाठीमागचं एकमेव कारण आहे, आम्ही देहबुद्धीत राहतोय. देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. कारण स्मशानभूमीपर्यंत चौघांच्या खांद्यावरनं कोण जातं? आपण जात नाही, तर हा देह जातो. लक्षात ठेवा. हा देह स्मशानभूमीपर्यंत जात असतो आणि स्मशानभूमीपासून पुढे आमचा प्रवास सुरू होतो. समजून घ्या मी काय म्हणतोय. जे सत्य आहे, जे त्रिकालाबाधित सत्य आहे, पूर्वी होतं ते सत्य, आता येणे पुढेही राहणार. ते कोणतं सत्य आहे? त्या सत्यापासून जीव लांब पळतोय. आणि जे असत्य आहे, काल्पनिक आहे, त्यालाच आम्ही धरून बसलोय. हे तर आमच्या मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य आहे आणि मोठं अज्ञान आहे. अज्ञान समजून घ्या. सत्य काय आहे? जिथं जन्माला आलोय तिथं मी मरणार आहे, हे सत्य आहे. काल्पनिक काय आहे? मी आमदार होईन, मी खासदार होईन, मी व्यावसायिक होईन, मी उद्योजक होईन, मी डॉक्टर होईन, मी वकील होईन, मी पोलीस होईन, मी होईन. पण होईल का? गॅरंटी आहे का? ज्याची गॅरंटी नाही त्याच्या मागे हात धुवून लागलोय
आणि जे वास्तव आहे, मी जन्माला लावलं तिथं मी जाणार हे सत्य आहे, त्यालाच आम्ही लपवतोय. त्याच्यापासून आम्ही दूर पडतो, लक्षात ठेवा. आता मला सांगा, तुम्ही मी जगतोय का? आता जगतोय का मरतोय? जगतोय का मरतोय सांगा. मरण ही एक प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. वेळ आली की तिथं जाणार आहे आम्ही. आता आमचं मरण आत्तापासून सुरू झाले. जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून क्षणाला, मिनिटाला, तासाला, दिवसाला, आठवड्याला, वर्षाला आमचं मरण सुरू झाले. भ्रमात राहू नका, जगतोय. आम्ही मरायला लागलोय. मोठा भ्रम आहे आमचा हा, की आम्ही जिवंत आहे. नाही, आम्ही मरणाच्या एक दिवस आणि एक तारीख ठरलेली आहे, तिथं आम्ही जाणार आहे. पण आमचं हे प्रोसेस सुरू झालेले आहे. पण जीव नेमकं त्यालाच घाबरतोय. हे मोठं अज्ञान आहे. पुढे जाय त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे लक्षात येईन आमच्या. पुढे जाय त्याचा दुजा शोक. स्मशानभूमीमध्ये चितेवरती देह पेटतोय. सगळी धन, सगळे पुत्र, हो, परिवार, मित्र परिवार सगळा स्मशानभूमीत आलेला आहे. पेटताना पाहतोय. प्रत्येक जण खेद व्यक्त करतोय, दुःख व्यक्त करतोय, खंत व्यक्त करतोय. हा, काय मी म्हणा, रामभाऊ सारखा माणूस नाही. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर नाही. गेलं बघा, इतकं चांगलं होतं, गेलं. अरे तो गेला हे स्मशानभूमीत कळतंय, पण त्याच्याबरोबर मी जाणार आहे हे आमच्या लक्षात येत नाही. हे मोठं अज्ञान आहे. स्मशानभूमीत असून सुद्धा प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामाचा मी जाणार नाही, तो गेला पण मी जाणार नाही. पण समर्थाने सांगताना सांगितलं, पुढे जाय त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. लक्षात ठेवा. चालू आहे मरणाची प्रोसेस. आतापर्यंत चालू आहे. घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा. एक गोष्ट सांगतो. श्रीमंत राजा, कशाची कमतरता नाही, अलौकिक धन, नोकर चाकर, दास दासी, सगळं काही. एके रात्री झोपी गेल्यानंतर रात्री स्वप्नात मृत्यू आला राजाच्या. आणि तो मृत्यू राजाला म्हणाला, राजा, उद्या संध्याकाळी मी तुला न्यायला येणार आहे. उद्या संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे. ठिकाण ठरव, वेळ ठरव, मला माहित नाही. निघून गेला मृत्यू. राजा घाबरला, उठला, दरबार बोलवला सगळा. दरबार सगळे एकत्र केली. अरे म्हणले, रात्री माझ्या मृत्यू स्वप्नात आला होता, उद्या संध्याकाळी तुम्हाला न्यायला येणार आहे. काय करू सांगा. प्रधान, सेनापती, सगळे सल्लागार मंडळी सगळे एकत्र झाली आणि महाराजांना एक सगळ्या विचार मंथनात एक सल्ला दिला. महाराज, एक काम करा म्हणले, तुम्ही राजधानी सोडा, हे ठिकाण सोडा, जितके तुम्हाला लांब जातील तेवढं लांब जावा. सल्लागारांचं सगळं ऐकलं राजाने. राजाचे पळस सुटला. दमचाक होईपर्यंत पळाला, पळाला, पळाला. का पळाला? मृत्यूपासून वाचण्यासाठी. पळाला, पळाला, पळाला. एका ठिकाणी गेला. हो, तिने सांज झाली, दिवस मावळ तिकडे निघाला होता. एक बाग दिसली, बागेत गेला, एका दगडावरती बसला, बागेच्या चुस्कारा सोडला. वाचलो बाबा. दुसऱ्या क्षणाला मृत्यू दत्त म्हणून पुढं हजर राहिला मृत्यू तिथं. आणि राजाला म्हणाला, आज चल आता. राजा म्हणाला, ह्याला काय अर्थ नाही, बरं ह्याला काहीच अर्थ नाही. तुझ्यापासून दूर पडण्यासाठी मी दमचक होईपर्यंत पळालो, इथं येऊन थांबलो तर तू पुढं माझ्या. बरोबरच आहे. तुला मी रात्री काय म्हटलं होतं, उद्या संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे. वेळ तूच ठरव आणि ठिकाणही तूच ठरव. आता तूच वेळ ठरवलेली आहेस, ठिकाणही तूच हे ठरवलेलं आहेस. ही गोष्ट राजाची नाही, ही गोष्ट तुमच्या आमची आहे. ही गोष्ट तुमच्या आमची आहे. हो, पळ पळ पळतोय, 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 पळतोय ना अखेरीस आमचा शेवटचा मुक्काम मृत्यूच्या दारातच आहे, हे आमच्या लक्षात येईना. पळतोय का नाही आम्ही?
त्याच्यापासूनच पळतोय, पण अखेरचा मुक्काम आमचा मृत्यूच्या दारात आहे हे विसरू नका. आणि म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंत जे अंतर आहे तेवढंच भगवंताने आमच्या हातात दिलेलं आहे. ना जन्म आमच्या हातात दिला ना मृत्यू आमच्या हातात दिला तो दिला. फक्त जन्म आणि मृत्यूच्या मधलं अंतर करायचंय काय? त्या अंतरामध्ये त्या अव्यक्त परमात्म्याची भेट घडवून घ्यायची आहे. त्या सद्गुरूला शरण जायचं आहे, लक्षात ठेवा. बाकी काय करायचं नाही आम्हाला. आणि त्याच्या पुढची गोष्ट महत्वाची सांगतो. मनुष्य जन्माचं खरं प्रयोजन काय आहे तर नराचा नारायण होणं, भगवत प्राप्ती करणं, नव्हे प्रत्यक्ष देव होणं हा मनुष्य जन्माचा मुख्य अधिकार आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं, नर देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन दिला. मनुष्य देहाच्याच ज्ञानानं नराचा नारायण होण्याचा अधिकार भगवंताने तुम्हाला बहाल केलेला आहे. आणि भाग्यानं तुम्हाला हा मनुष्य देह मिळालेला आहे. इतर गथागोवीत न अडकता आम्हाला भगवंत कसं होता येईल एवढाच आपण प्रयत्न करूया. विठ्ठल आजचा अभंग मनाचा कान करून ऐका. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की अभंगाकडे बघितल्यानंतर ज्या अँगलनं, ज्या भावनेनं, ज्या दृष्टिकोनातून, ज्या वृत्तीतून आम्ही अभंगाकडे पाहतो त्या प्रकारे हा अभंग खुलत जातो. हे अभंगाचं आजचं वैशिष्ट्य आहे. कोण ह्याला गवळण म्हणून संबोधतं, कोण ह्याला काल्याचा अभंग म्हणून संबोधतं, कोण ह्याला मागणीपर अभंग म्हणून संबोधतं, नाही का, कोण ह्याला विरहिणी म्हणून संबोधतं. जिथं जिथं घ्याल तिथं तू नटलेलंच आहे. असा आजचा अभंग आहे. एकदम मनाचा कान करून संपूर्ण अभंग ऐका. कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. ज्ञानोबरायांचं भगवंताबरोबरच हे भांडण आहे. भांडण हे काट्या कोरड्याचं नाही, पोट तिडकीच आहे, आत्मीयतेच आहे, तळमळीचं भांडण आहे. भगवंता तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. स्वगत सच्चिदानंद रूप शुद्ध मिळवणी सत्व गुणे विणली रे. स्वतःसाठी विणताना मात्र स्वगत म्हणजे स्वतःसाठी, स्वगत सच्चिदानंद रूप शुद्ध मिळवणी सत्व गुणे विणली रे. आणि शेड गुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. पहिल्या चरणात भगवंताच्या घोंगडीचं वर्णन केलं, भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं. दुसऱ्या चरणामध्ये नश्वर देहाचं वर्णन करत असताना माऊली सांगतात, भगवंता तुझी इतकी सुंदर घोंगडी ना, आम्हासी का दिली वांगुली रे. वांगुली म्हणजे ओबड धोबड, वाकडी तिकडी, नशिवर नाशिवंत. ती देताना कशी दिलीस? षड विकार षड वैरी मिळवणी तापत्रये विणली रे. बरोबर कोण धाडलीस? षड विकार, काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ. षड विकार षड वैरी मिळवणी तापत्रये विणली रे. तुझी मात्र सत्व गुणाने विणलीस आणि आमची विणताना त्रिविध तापाने विणलीस. कोणकोणते त्रिविध ताप? माऊल्यांना सांगा बघू तुम्ही. त्रिविध ताप कोणकोणते? जीव जन्माला येताना ही 3 ताप घेऊन येतो. कोणकोणते आहेत? बरं, टी व्हीवरचे 3 सिरियल सांगा कुठल्या कुठल्या आहेत? अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक असे 3 ताप आहेत. आणि 3 ताप मनुष्य जन्म घेऊन येताना येतो, लक्षात ठेवा. षड विकार षड वैरी मिळवणी तापत्रे विणली रे. अरे नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हासी दिली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. माऊलींच्या साहित्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, भगवंताच्या घोंगडीचं आणि तुमच्या घोंगडीचं द्वैत मांडत असताना, भेद मांडत असताना 3ऱ्या चरणात मात्र तुम्हाला आश्वासित करतात. आश्वासित करतात म्हणजे काय? भगवत स्वरूप घोंगडी ही अलौकिक आहे.
भगवत स्वरूप घोंगडी फार मोठी आहे. हो, वेदा नाही कळला अंत पार ज्याचा. कोणाला तो कळाला नाही, एवढी मोठी त्याची घोंगडी आहे. माऊली सांगताना सांगतात, जसे तुम्हाला घोंगडी भगवंताने प्रदान केलेली आहे तशीच ऋषीमुनीने प्रदान केलेली आहे. केली की नाही? द्रुह प्रल्हाद सुदामाने ओढी शुकदे निर्मल किनी. घोंगडी कोणाकोणाला मिळाली? ध्रुव बाळाला, प्रल्हादाला, सुदामाला, शुकमुनीला. दास कबीर ने ऐसी ओढी जू की त्यू कर दिनी चदरिया. करतो का अर्थ? ती घोंगडी सुदामाला मिळाली, ध्रुव बाळाला मिळाली, प्रल्हादाला मिळाली, शुकमुनीला मिळाली, कबीरांना सुद्धा मिळाली. पण कबीर सांगताना शेवटी काय सांगतात? जू की त्यू कर दिनी, ज्याची त्याला देऊन टाकली. तशी भगवंतानं तुम्हाला प्रदान केलेली ही जी घोंगडी आहे ना, ही घोंगडी ज्याची त्याला देऊन टाकायची. म्हणजे काय करायचं? तर त्याच्या घोंगडीमध्ये ही घोंगडी मिक्स करून टाकायची. ऋषीमुनी ध्याता, ऋषीमुनीने ती घोंगडी मिळाली. पण त्यांनी काय केलं? ऋषीमुनीने त्याचा धावा केला, त्याचा ध्यास घेतला. ऋषीमुनी ध्याता मुखी राम गाता संदेह वृत्ती विरली रे. संदेह संपला. देव आणि जीवात काही फरकच नाही. देव आणि जीवात काही फरकच नाही. जीव आणि देव एकच आहेत. फक्त ऋषींचं एक टेक्निक काय आहे? त्यांनी त्याचा ध्यास घेतला म्हणून ते देव झाले. आम्हाला ते करता येईना. संत महात्मे हे देव का झाले? तर सतत ध्यास कोणाचा होता? तर देवाचा होता. ध्यासाची परिणती काय माहित आहे? ज्याचा ध्यास, ज्या विषयाचा ध्यास, ज्या विषयाचं चिंतन, तो जीव त्याच विषयात शेवट करतो. मी नेहमी सांगताना सांगत असतो, हृदयविकारावर उपचार करणारा डॉक्टर शेवटी हृदयविकारानेच जातो, अटॅकनेच जातो. का? चिंतन कशाचं आहे? कॅन्सरवर उपचार करणारा कॅन्सर तज्ज्ञ अखेरीस त्याला कॅन्सरच होतो. मानसोपचार तज्ज्ञानं जर नुसतीच ती मानसोपचार वेळी झालेले पेशंट जर हाताळले तर शेवट त्याचाच होतो. का? त्याच विषयाचं चिंतन आहे. तसं देव पहावे असे गेलो नि देव. देवाचा ध्यास घेतला की जीव देव होतोच. हा ध्यासाची परिणती आहे. आता मुखे नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. बाप रखुमा देववर विठ्ठले चितपती वृत्ती मुरली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला आश्वासित केले, काळजी करू नका, काळजी करू नका. भगवंत हा व्यापक आहे आणि तुम्ही आम्ही सूक्ष्म आहोत, अगदी किरकोळ आहोत. समुद्राच्या तळाला मोती आहेत आणि ते मोती शोधण्यासाठी माणसाला जाता येत नाही, मानवाला जाता येत नाही. कारण प्रचंड खोल तळ असल्यामुळं हवेच्या दाबानं तो वरती येतो, खाली जाऊच शकत नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलं? मोती तर हवे आहेत आणि म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलं? एक रोबो तयार केला. कशासाठी? मोती काढण्यासाठी रोबो तयार केला. तो रोबो तयार केला, पण कशाचा केला? तर मिठाचा रोबो तयार केला. कळलं का माझं बोलणं? आता मिठाचा रोबो सोडला, पाण्यात दिली कमांड, त्याला जा मोती घेऊन ये. कधी येईल वर तो? मोती शोधायला गेला आणि समुद्रमयच होऊन राहिला. तसं अंतःकरण सागरामध्ये ज्यावेळेला आम्ही त्याला शोधायला जातो, ऋषी मुनी ध्याता त्याचं चिंतन करतो, त्याचं ध्यान करतो. ध्यान करता करता अशी एक अवस्था येते की तो जीव शिवस्वरूप होऊन जातो. जीव शिवाची ऐक्यता तिथे येते. लक्षात ठेवा, हे ध्यासाची परिणती आहे. कुंभारणे असतं तुळवीला,
लाकडी तुळवेला कुंभारणीचं म्हणता ना तुम्ही? हो, ती हिरवी आळी असते. ती कुंभारण काय करते, फुलावरच्या नंतर पानावरची एक हिरवी आळी घेऊन येते आणि आपल्या घराट्यात ठेवते. ती कुंभारण येते, त्या घराट्यात ठेवते, बाहेर जाते, परत आत येते. तिला काय खायला प्यायला देत नाही, पण एकच काम करत असते, ती आल्या की टोचा मारत असते, चावत असते. ती चावल्याबरोबर त्या आळीला वेदना होतात, ती अशी दचकत असते. पुन्हा जाते, पुन्हा ती कुंभारण संध्याकाळी येते, पुन्हा चावा घेते, पुन्हा ती दचकते आळी, पुन्हा जाते. असं एक आठवडा ते चालू असतं. यायचं, चावा घ्यायचं, जायचं निघून. आठवड्यानं ती कुंभारण यायची बंद होते, पण या आळीनं त्या कुंभारणीचा ध्यास घेतलेला असतो. आता ती येणार, माझा चावा घेणार, आता ती येणार, अशी दचकतच असते, सतत दचकत असते ती. आणि परत एका आठवड्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते की तिच्या ध्यासाचं रूपांतर, त्या आळेचं रूपांतर कुंभारणीत होतं आणि त्या घरट्यातून ती कुंभारण होऊन बाहेर पडते. एवढं ध्यासाची ताकद आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणसं श्रीमंत का होतात, कशाच्या मागे लागतात? ते पैशाच्या मागे लागतात, श्रीमंत होतात. तसं देवाच्या मागे लागलं की जीव काय होणार? देव होणार. विठ्ठल आजच्या अभंगाचं एक वैशिष्ट्य, मध्यवर्तीची संकल्पना आहे. ती संकल्पना कुठेतरी घोंगडीची संकल्पना आहे. हे बघा, जीवाला निर्गुण परमात्मा जर समजावून सांगायला गेलं तर त्याला पटणार नाही. कारण संतांनी म्हणताना अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. अव्यक्त आहे, निराकार आहे, ज्याला आकारच नाही, अशाला जर समजून सांगायला गेलो तर सर्वसामान्य जीवाला ते पटणार नाही, ते पचणार नाही. अहो, नसलेलं काय सांगता आम्हाला तुम्ही? त्यासाठी म्हणून प्रतिकात्मक भगवंत उभा केला. तो अव्यक्तच आहे, पण जोपर्यंत आमच्या डोळ्याला दिसत नाही तोपर्यंत त्याला मी सत्य मानत नाही. गुरुजीने फळ्यावरती मक्याचं कणीस काढलं आणि इकडं मका काढला. हो, पोराला विचारलं, हे काय रे? म्हणजे हे मक्याचं कणीस. मग हे म आहे. कशावरनं? मका. मक्याचं कणीस पुसून टाकलं, परत विचारलं, हे काय आहे? कोणास ठाऊक. अरे हे म आहे, आम्हाला नाही माहित. का? जोपर्यंत मक्याचं कणीस दिसत नाही तोपर्यंत आम्ही मला म्हणणार नाही. कळतोय का अर्थ? त्या मग लक्षात यावं म्हणून गुरुजीनं मक्याचं कणीस काढावं लागलं. तसं अव्यक्त परमात्मा कळावं म्हणून वाल्मिकाला रामायण उभं करावं लागलं. विषय आध्यात्मिक आहे, समजून घ्या. तो अव्यक्त परमात्मा लक्षात यावा म्हणून व्यासाला महाभारत उभं करावं लागलं. अरुण गोविल राम नाही, त्या अरुण गोविलनं रामाची भूमिका केली, त्याचाच फोटो आम्ही घरोघरी पुजायला लागलो. पण नेमका राम कोण? आत्मस्वरूप राम अयोध्येय नगरीमध्ये वास करतोय की ज्याचा जन्म दशरथाच्या पोटी झाला. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून जो रथ आहे त्याचं नाव काय? दशरथ. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला. आणि कुणाच्या पोटी? कौशल्याच्या. कौशल्या कोण आहे? अध्यात्मातल्या ह्या 3 पत्नी आहेत त्याच्या, ह्या दशरथाच्या 3 पत्नी कोणकोणत्या? कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. आध्यात्मिक आहे का? इच्छा, कल्पना आणि वासना. आता ही इच्छा, कल्पना, वासना लक्षात येत नाहीत म्हणून ही 3 पात्र उभी केली, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. राम लक्षात येईना म्हणून पात्र उभं केलं रामाचं. निज भक्ती लक्षात येईना म्हणून सीतेचं पात्र उभं केलं. लक्ष आणि मन की जे अविरतपणे भगवंताचा ध्यास घेत असतं तो लक्षात येणं म्हणून लक्ष्मणाला उभं केलं. रावणाला उभं केलं का? अहंकार लक्षात येईना. भरताला उभं केलं का? मृत्यू लक्षात येईना. कुंभकर्णाला उभं केलं का? आळस लक्षात येईना. शूर्पणखेला उभं केलं का? झोप लक्षात येईना. समजून घ्या, ही पात्र उभी केलेली आहेत. या कुरुक्षेत्रामध्ये
विवेकाच्या विटेवर असलेला भगवान श्रीकृष्ण याच मंदिरात तो उभा आहे, याच कुरुक्षेत्रात तो उभा आहे आणि मोहात अडकलेल्या आत्मस्वरूप अर्जुनाला म्हणजे तुम्हा मला तो बोध करतोय. कळतोय का अर्थ? दुर्योधन कोण आहे? आणि हे जर मी उघडपणाचं बाहेर मांडायला गेलो का नाही की रामायण घडलंच नाही बाबा, रामायण महाभारत घडलंच नाही, हे सगळे पात्र येत आहेत, वादच सुरू. महाराज तुम्ही असं कसं म्हणता? तोपर्यंत आपलं नाही, आपलं विषयाकडे येऊया. तसं अनाकरणे अव्यक्त परमात्मा तू लक्षात यावा म्हणून ज्ञानोबा माऊलींनी एक मध्यवर्ती संकल्पना या ठिकाणी घेतलेली आहे. एक दृष्टांत घेतलेला आहे. तो कोणता दृष्टांत? घोंगडी. तिने दुसरं कुठे द्यावं उदाहरण दिलं का? दिलं का उदाहरण? नाही. कारण सांगतो. आलाच विषय ओघानं. तर ज्ञानोबरांची जी दृष्टी आहे ना, किंबहुना सकळ संतांची दृष्टी ही अद्वैत दृष्टी आहे. द्वैत दृष्टीने तुमच्या आमच्यासारखी अद्वैत दृष्टी, जिथं द्वैतच नाही. सुरुवातीला सांगितलं मी, माऊली हे साक्षात्कारी असल्यामुळे त्यांनी विश्वात देव पाहिला, देवळात पाहिलाच नाही. आणि ते म्हणताना काय म्हणतात? निर्जीव दगडाची काय करीसी सेवा, निर्जीव दगडाची काय करीसी सेवा, निर्जीव दगडाची काय करीसी सेवा, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, निर्जीव दगडाची काय करीसी सेवा, निर्जीव दगडाची काय करीसी निर्जीव दगडाची काय करशील सेवा, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझ निदैवा येईल काया, काय म्हणतात माऊली? निर्जीव दगडाची काय करीसी सेवा, तो तुझं निदैवा देईल काय? देव जवळ असता जाशी अना तीर्था, मुकलाशी आता म्हणे ज्ञान देईल. हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला विसरलो आणि देवळात जाऊन आम्ही त्याला शोधायला लागलो. निर्जीव दगडाची काय करीसी सेवा, तो तुझं निदैवा. हे दरिद्र्या निदैवा काय देईल तो? कारण देवाकडे पाहताना माऊलींची दृष्टी ही अद्वैत दृष्टी आहे. पण याच्या पुढची गोष्ट सांगतो. सगुण पूजेला ते नाकारतात अशातलाही भाग नाही. आकार आणि निराकार दोन्ही एकच आहे. बीजची झाले तरू भांगारचे अलंकारू, तैसा मध्ये एकाचा विस्तारू ते हे जग. विषय जरी गहन असले तर समजून घ्या बरं. बीजची झाले तरू भांगारचे अलंकारू, भांगार म्हणजे सोनं, सोन्यानंच अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे. हा, पण तुमची गंमत काय झाली? आम्ही पडलो अलंकारात अडकून आणि सोन्याचं जे मूळ रूप आहे ते विसरून गेलो. आकार कोणी घेतला अलंकाराचा? सर, आकार कोणी घेतला अलंकाराचा? सोन्याने घेतला, बरोबर.
तसं आकार घेतलाय की भगवंतानं, पण ह्या आकारातच अडकून पडलो. हो, सोंगाडे आमच्या लक्षातच येईना. सोनं एकच आहे पण विविध अलंकारात नटले. तसं अव्यक्त परमात्मा एकच आहे पण विविध रूपात नटलाय. बरोबर आहे की नाही? पण आम्ही रूपात अडकून पडलो. रूपात आम्ही अडकून पडलो, लक्षात ठेवा. त्यामुळे भगवंताने अर्जुनाला सांगताना सांगितलं, अर्जुना जग मी झालो पण जग मी नाही. आणि त्यात आणखीन एक गोष्ट सांगू का? एक ओवी इतकी प्रचलित आहे, माऊलींची इतकी प्रचलित आहे की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आता योग सांगताना ज्ञानयोग नाही सांगितलं, तो भक्तियोग सांगितला. अर्जुना जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, का आहे भगवंत? सर काय म्हटले? मानिजे आहे म्हटले का बरं नाही म्हटलं आहे? त्यांना माहित आहे यात नाही आहे तो, पण मान का मान? जसा अर्जुना माझ्या प्रती तुझा भाव आहे तसा. हो, सगळे म्हणले देवच आहेत. जे जे भेटे भूत सगळी देवच आहेत. वारोळातनं कोबरा आला बाहेर, जे जे भेटे भूत म्हणून गोजरायला जाल का त्याला? अर्जुना जरी असतो दोघांचे शरीरी तरी तू भक्त ते का वैरी. अर्थ कळला का? कौरव आणि पांडवामध्ये दोघांच्या मध्ये जर मी असतो तर मग तू भक्त ते वैरी का? या जीवामध्ये जर मी असतो, बघा हा थोडासा बुद्धीला ताण देण्याचा भाग आहे, लक्षात ठेवा. अद्वैत भक्ती समजून घ्यायची आपल्याला, द्वैत नव्हे अद्वैत भक्ती. अर्जुना एक मारी एकाशी, सुळी घालती तस्कराशी, दुकाळी मेले उपवाशी ते गती काय मज. एकमेक भांडतायत, त्या भांडणाऱ्याच्यात मी असेन का? सुळी घालती तस्कराशी, चोराला फाशी देतायत, त्या चोरात मी असेन का? दुकाळी मेले उपवाशी, दुष्काळी उपवासानं अन्न करून मेली, त्यांच्यात मी असेन का? एक अमंगळ भक्षिती, काय बी खाते व, त्याच्यात मी असेन का? श्वान सुकर विष्टेची गती, एक ते नरकी नांदती ते गती काय मजा. दारू पिऊन अक्षरशः गटरात लोळते, संडाच्या टेंडर बंद बाहेर येते. जाल का तिच्या पाया पडायला? जे जे भेटे भूत ते ते मानिजे. CST वरती गण घेऊन आला हा, आणि एखादा असलाच जे जे भेटे भूत, जाल का त्याच्याकडं? कसा बा दे रे बाबा दर्शन. काय म्हणतोय मी? कारण सांगतो तुम्हाला. हा, जरी भगवंत आतमध्ये आहे, त्याची शक्ती आतमध्ये वास करते, पण ते प्रकट का होत नाही? त्याच्या पाठिंबाचं कारण आहे या देहात जोडलेले विकार, काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा अशा त्रशा कल्पना कामना वासना भावना इच्छा त्रशा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय, हे सगळे आत आहेत. रजोगुण तमोगुण सत्वगुण आत आहेत. विवेक सगळे आतच आहेत. काय मंडळी म्हणतात, नाही सगळंच जर देवाच्या आज्ञेने घडत असेल, सगळं जर देवाच्या शक्तीने घडत असेल तर आमच्या हातनं पाप बी देवच करवून घेत असेल. नाही, बरोबर आहे का चुकीचं? देवच करून घेत असेल. नाही म्हणून सपाटा लावलाय का काय? समजून घ्या. शक्ती ही पूरकच आहे, प्रत्येकाला ती तथास्तुच म्हणते. ब्रह्मांड ज्याच्या सत्तेनं चालले तसं हे शरीर बी त्याच्या सत्तेनं चालले. अमान्य नाही आहे, ते मान्यच करायला पाहिजे. पण ही कर्म आमच्याकडून कोण करून घेतं? शक्ती पुरवतो, पण ही कर्म करून घेत असताना अंतःकरण चतुष्टयामध्ये कोण कोण आहेत? मन बुद्धी चित्त आणि अहंकारी अंतःकरण चतुष्टय आहेत. त्याला ज्यावेळेला शक्ती पुरवली जाते, विकारांचा प्रभाव ज्यांच्यावर होतो ते विषय उफाळू येतात आणि ते विषय आमच्याकडून कर्म करून घेत असतात. आणि त्याचं प्रतिनिधित्व कोण करतं? तर मन करत असतं.
समजून घ्या. त्याचं प्रतिनिधित्व मन करतं. मी नेहमी दृष्टांत देतो. एका घरामध्ये कूलर आहे, त्याच घरामध्ये हीटर सुद्धा आहे. हीटरला शक्ती म्हणजे वीज एकच आणि कूलरला शक्ती एकच. दोन्हीला एकच वीज आहे, पण दोन्हींचे परिणाम वेगळे आहेत. कूलरमधनं हवा थंड येते आणि हीटरमधनं हवा गरम येते. समजून घ्या. पाणी मिरचीलाही पाजलं, कारल्यालाही पाजलं, चिंचेलाही पाजलं, उसालाही पाजलं. पाणी एकच आहे, पण उसाचा गुणधर्म गोड आहे, कारल्याचा गुणधर्म कडू आहे, चिंचेचा गुणधर्म आंबट आहे, मिरचीचा गुणधर्म तिखट आहे. पाणी जरी एक असलं तर गुणधर्म वेगळे आहेत. तसं अंतःकरण चतुष्टयामध्ये या देहामध्ये ज्या ज्या गोष्टी वास करतायत ती परमात्मरूप शक्ती ज्याला ज्याला पुरवतो तो गुण प्रभावित होत जातून त्या त्या पद्धतीनं आमच्या हातून कर्म होतं. देव नाही कर्म करून घेत, आपण करतो. आता कोणाच्या माध्यमानं करतो? मनाच्या माध्यमानं करतो. मन करतन दंड देहाला मिळतो, हे लक्षात ठेवा. तुका म्हणे देवावरी का रुसावे, मनासी पुसावे काय केले. समजून घ्या. मग ते अद्वितीय शक्ती आहे. विठाल विठाल तशी ते आतही वास करते, बाहेरही वास करते, आकारातही आहे आणि तो निराकारही आहे. पण इथंच आहे म्हणून अडून बसू नका. कारण माऊलीने सांगताना सांगितले देखिला देखिला माये देवांचा. आता देव माहीत आहे तो आम्हाला. मर्याय, भावकाय, सटवाय, येडोबा, खंडोबा, नायकबा, ज्योतिबा, लांब कशाला, राम, कृष्ण, विठ्ठल, वासुदेव, नारायण सगळी माहिती आहेत. पण ह्या सगळ्यांचं सोंग घेणारा जो कोणी देवांचा देव आहे तो मी आ देखील म्हणून सांगितलेला. तो कोण आहे? कोण आहे तो? सूत्रधारी सूत्रधारी बाहुली नाचवी सभे भीतरी, परी त्या बाहुलीची दोरी कळून देत असे. तैसा मी सूत्रा ते धोरणी, माझी माया खेळवी जेव्हा लागुनी, मी वेगळा विंदानी परिसूत्र न सोडी. कळतोय का अर्थ? देखिला देखिला माये देवांचा. खलचाळीच्या गोदावरीच्या रामून गड आला पण सिंह गेला या नाटकामध्ये महाराजांची भूमिका केली. मावळ मराठ्यांनो, आपण मूठभर जरी असलो तरी यौवनाचे दान लाड उडवू, हर हर. 3 तासाचं नाटक झालं. कोणी भूमिका केली ही? खलचाळीच्या गोदावरीच्या रामून. 3 तासाचं नाटक झालं, पडदा पडला. त्या रामून जिरटोप मिशी नाही का, चुस्त पायजामा सगळं तलवार बिलवार मॅन बिन ठेवली, स्टेजवर निघून गेला आपल्या घरी. आता ते पोशाख अभिनय करील का? काय म्हणतोय मी? तसं आजचा कीर्तनकार जो अभिनय करतोय आज, हो तो का करतोय? त्याच्यामध्ये तो वास करतोय म्हणून अभिनय करतोय. ह्याची भूमिका संपली की हे इथंच ठेवतोय, तो आपल्या गावी निघून जातो. कळतोय का अर्थ? हे माझं सांगा, त्या सगळ्यांचं सांगतोय. आलं लक्षात? आणि म्हणून भक्ती द्वैत नसावी, ती अद्वैत असावी. का सगळ्यांचा सोंग घेणारा तो एक आहे. सगळ्यांचा सोंग घेणारा तो एकच आहे. हा, आणि त्या पद्धतीने आमची दृष्टी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून